संहारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 26 ऑगस्ट 2024 सोमवार, श्रावण मास कृष्ण पक्ष अष्टमी, कृत्तिका नक्षत्र, व्याघात योग आणि बालवकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, कदाचित आज आपल्या विवाह प्रसंगामध्ये किंवा विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील। एखाद्या वेळी आपल्या प्रेमाचा प्रस्ताव सुद्धा आज मान्य होऊ शकतो। वृषभ राशी, आधी घेतलेल्या बऱ्याच चुकीच्या निर्णयांचा आज आपल्याला कदाचित पश्चाताप होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, परंतु यातून सुधारणा करा, सुधारून घ्या। मिथुन राशी, वरिष्ठ आज महत्वाच्या कामासाठी आपल्याकडनं सल्ला कदाचित घेतील आणि त्यामुळे त्या सल्ल्याचा आपल्यालाही फायदा होईल आणि वरिष्ठांनाही होईल आणि आपल्याला वरिष्ठांकडनं शाबासकी सुद्धा मिळेल। कर्क राशी, आज कुठल्याच नवीन कामाची शक्यतो सुरुवात करू नका। शिव उपासनेने आपल्या कामाला सुरुवात करा, कामात यश नक्की मिळेल। सिंह राशी, व्यावसायिकांना नवीन केलेला प्रयोग आज कामी येऊ शकतो। उत्पन्नात वाढ होऊ शकते, उत्पन्न वाढू शकते। कन्या राशी, वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या लोकांना आज फायदा होईल, नवीन संधी लाभेल आणि जर शिक्षणानिमित्त किंवा इतर काही गोष्टीमुळे आपल्या बाहेर जाण्याची इच्छा होते, बाहेर परदेशात, त्या सुद्धा पूर्ण होते। तुळ राशी, आज आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान व्यक्तीची आपल्याला आज भेट होऊ शकते। शेरात सवाशेर मिळू शकतो, म्हणून बोलताना वागताना जपून वागा। वृश्चिक राशी, जुने शत्रू आज पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतील, कामात व्यत्यय निर्माण करतील, सावध व सतर्क राहा। धनुराशी, वैवाहिक जीवनात आज खूप दिवसांनी शांती समाधान लाभेल, शांती समाधानाचे वातावरण असेल, आपण खुश असाल। मकर राशी, समोरील व्यक्तीच्या रूपाला किंवा स्वभावाला भाळू नका। विचार करून अभ्यास करूनच नवीन नाते जुळवा किंवा त्यांच्याकडनं कामे करून घ्या। कुंभ राशी, नवीन नोकरीच्या शोधात जर आपण असाल तर आपल्याला नवीन ऑफर आज प्राप्त होऊ शकते, नवीन संधी उपलब्ध होऊ शकते। योग्य अयोग्य पाहून निर्णय घ्या। मीन राशी, आज कदाचित आपल्या मनात नसताना एखाद्या समारंभामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जावे लागू शकते, परंतु जर आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा होणार असेल किंवा पुढे लाभ होणार असेल तर आपल्याला ही जोखीम किंवा ही गोष्ट करण्यास काही हरकत नाही, पुढे फायदाच होईल। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।